कधी तुमच्या आयुष्यात असं झालं आहे का? एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी होती आणि काही दिवसांनी ती अचानक तुमच्या आयुष्यात आली, किंवा उलट माझ्याकडून काहीच होणार नाही, मी कधीच यशस्वी होणार नाही असं सतत म्हणत राहिलात आणि खरंच तसंच घडत गेलं. मलाही पूर्वी असंच वाटायचं, पण एक गोष्ट समजली, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींची सुरुवात आपल्या विचारांपासून होते. आज आपण बोलणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आणि तो खरंच आपल्या आयुष्यात काम करतो का? मी जेव्हा यूट्यूब सुरू केलं तेव्हा माझ्याकडे ना मोठा कॅमेरा होता, ना हजारो सबस्क्रायबर्स. पहिले काही व्हिडिओ फार कमी लोकांनी पाहिले. त्यावेळी माझ्याकडे 2 पर्याय होते. पहिला, हे माझ्याकडून होणार नाही, आणि दुसरा, आज नाही पण एक दिवस नक्की होईल. मी दुसरा पर्याय निवडला. दररोज स्वतःला सांगू लागले, मी शिकते, मी सुधारते, माझे व्हिडिओ योग्य लोकांपर्यंत पोहोचतील. हो, परिणाम एका दिवसात मिळत नाही, पण माझा आत्मविश्वास बदलायला लागला. काम करण्याची ऊर्जा वाढली आणि सर्वात महत्त्वाचं, मी हार मानली नाही. माझ्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जादू नव्हती, तो माझ्या विचारांचा आणि कृतीचा बदल होता. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीवर सातत्याने लक्ष देता, तुमचे विचार, भावना आणि कृती त्या दिशेने जाऊ लागतात. विश्व तुमच्यासाठी सगळं जादूने करून देत नाही, पण तुमचं मन बदलतं. समजा 2 व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती रोज म्हणते माझ्याकडून होणार नाही. दुसरी व्यक्ती म्हणते कठीण आहे पण मी प्रयत्न करत राहीन. दोघांनाही सारख्याच अडचणी येतात, पण दुसरी व्यक्ती संधी शोधते, पहिली व्यक्ती कारणं शोधते. यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा परिणाम म्हणू शकतो. कारण विचार बदलले, भावना बदलल्या, निर्णय बदलले आणि हळूहळू आयुष्यही बदलायला लागलं. आजकाल सोशल मीडियावर अनेक जण सांगतात, फक्त डोळे बंद करा, कल्पना करा आणि सर्व काही मिळेल. माझ्या मते हे पूर्ण सत्य नाही. जर फक्त विचार करून यश मिळालं असतं तर प्रत्येकजण यशस्वी झाला असता. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे ॲक्शन. विचार, विश्वास आणि सातत्यपूर्ण कृती, ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या की परिणाम दिसायला लागतात. तुम्ही शेतात बी पेरलंच नाही आणि पिकाची अपेक्षा ठेवली तर ते कसं शक्य आहे? तसंच फक्त सकारात्मक विचार पुरेसे नाहीत, त्यासाठी दररोज छोट्या छोट्या कृतीही तितक्याच आवश्यक आहेत. जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायचं असेल तर आजपासून फक्त 4 सवयी सुरू करा. पहिली म्हणजे सकाळी उठल्यावर स्वतःबद्दल 3 चांगल्या गोष्टी बोला. दुसरी, तुमचं ध्येय एका वहीत लिहा. तिसरी, दररोज 5 मिनिटं त्या ध्येयाची कल्पना करा, पण त्याचबरोबर त्या दिशेनं एक कृतीही करा. आणि चौथी, रात्री झोपण्यापूर्वी आज मिळालेल्या 3 गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. ह्या छोट्या सवयी तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतील. आजचा सर्वात महत्त्वाचा संदेश, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे विश्वाला आदेश देणं नाही, तर स्वतःला योग्य दिशेनं घडवणं आहे. जेव्हा तुमचे विचार सकारात्मक होतात, विश्वास मजबूत होतो आणि कृती सातत्यपूर्ण होते, तेव्हा संधी दिसायला लागतात, योग्य माणसं भेटायला लागतात आणि हळूहळू आयुष्य बदलायला लागतं. म्हणून आजपासून स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी रोज कोणते विचार आकर्षित करते? कारण तुमचं भविष्य तुमच्या विचारांनी सुरू होतं, पण ते पूर्ण होतं तुमच्या कृतीने. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याची गरज आहे. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि दररोज स्वतःला अधिक चांगलं बनवत राहा.